नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, न्यायालय भरती संदर्भात अपडेट समोर आहे आणि ही आहे अपडेट शिपाई भरतीच्या संदर्भात. तर काय आहे संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे कोणतीही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी अधिकृत सूचना बघतोय. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ नागपूर, शिपाई पदाकरिता निवड प्रक्रिया 2025. तर सूचना त्यांनी काय सांगितलंय, संदर्भ दिलेला आहे अगोदरचा. हा संदर्भ क्रमांक आहे. ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती 17/2/2025 ला. हा त्यांनी मागील संदर्भ दिला. तर ज्या उमेदवारांची नावे यासोबत संलग्न यादीत नोंदवलेली आहेत, म्हणजे याच्या खाली यादी सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केली, तर त्यांना याद्वारे निर्देशित करण्यात येते की त्यांनी खालील नमूद कागदपत्रांच्या स्वयंप्रमाणित केलेल्या छायांकित प्रती पडताळणीसाठी दिनांक 15/9/2025 किंवा त्यापूर्वी पोहोचेल या बेताने खालील नमूद पत्त्यावर केवळ स्पीड पोस्टाद्वारे पाठवायचे आहे. म्हणजे तुम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी ऍड आली होती शिपाई पदाकरिता, त्यासाठी जर यापूर्वी अर्ज भरलेला असेल आणि जर खालील यादीमध्ये तुमचं नाव असेल, तर तुम्हाला स्वयंप्रमाणित म्हणजे सेल्फ अटेस्टेड करून डॉक्युमेंट पाठवायचे आहेत. त्याच्यात झेरॉक्स पाठवायचे आहेत, ओरिजिनल पाठवायचे नाही. इथे छायांकित प्रती त्यांनी सांगितलेल्या आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या सर्व झेरॉक्स स्पीड स्पीड पोस्टाने 15 सप्टेंबरच्या पूर्वी पोहोचतील या बेताने पाठवायचे आहे. आता कुठे पाठवायचे ते, तर ऍड्रेस तुम्ही पाहू शकता. प्रबंधक प्रशासन, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, सिव्हिल लाईन्स, नागपूर. आणि पिनकोड सुद्धा त्यांनी दिला 440001. या पत्त्यावर आपल्याला स्पीड पोस्टाद्वारे आपल्या डॉक्युमेंटचे झेरॉक्स पाठवायचे आहेत, जर तुमचं नाव खालील यादीमध्ये असेल तर. तर पहा, खाली आणखी त्याबाबत त्यांनी सांगितलं की जर प्रमाणित छायांकित प्रती स्पीड पोस्टाच्या माध्यमाव्यतिरिक्त अन्य माध्यमातून किंवा वरील नमूद दिनांकानंतर प्राप्त झाल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही. जर कोणत्याही उमेदवाराने वरील निर्देशनाचे पालन केले नाही, तर त्याची किंवा तिची उमेदवारी पुढील निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. म्हणजे त्यांनी इथे स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की 15 तारखेच्या पूर्वीच तुमचे डॉक्युमेंट पोहोचणं आवश्यक आहे. ते स्पीड पोस्टानेच पोहोचावेत आणि ज्या झेरॉक्स आहेत तुमच्या त्या सर्व व्यवस्थित असाव्या. त्या दिनांकानंतर आलेले कोणतेही डॉक्युमेंट ग्राह्य धरल्या जाणार नाही आणि स्पीड पोस्ट व्यतिरिक्त जर तुम्ही इतर मार्गाने पाठवले तर तेही ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. उमेदवारांनी स्पीड पोस्टाद्वारे जाहिरात नमूद केल्याप्रमाणे पाठवायची कागदपत्रांची यादी. आता कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला पाठवायचे आहेत त्याची लिस्ट इथे त्यांनी दिली. तर ऑनलाईन अर्जाची प्रत, नोंदणी क्रमांक सहित, म्हणजे आपण जो फॉर्म भरला होता, आता तुम्ही कोणताही फॉर्म भरा, हाच नाही इतर न्यायालयाचा असो किंवा इतर भरतीचा असो, तर त्याची प्रिंटआउट तुमच्या जवळ ठेवा. इव्हन त्याची सॉफ्ट कॉपी तुम्ही ईमेल वगैरेवर ठेवली तरी चालणार आहे. कधीही तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जावं लागतं त्यावेळेस आपला ऍप्लिकेशनचा फॉर्म आपल्यासाठी गरजेचा असतो. म्हणूनच इथे ऑनलाईन अर्जाची प्रत आपल्याला न्यायची आहे. त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा दाखल, जो शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असो, जन्म प्रमाणपत्र असो किंवा SSCचं बोर्ड प्रमाणपत्र असो, जो आपला जन्मतारखेचा पुरावा आहे तो आपल्याला एक जोडायचा आहे. नंतर शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, 7वी 10वी 12वी जे काही आपले पुरावे आहेत शैक्षणिक, ते आपल्याला जोडायचे आहेत. नंतर जर आपण पाहिलं तर जाहिरात प्रसिद्ध नंतरची तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयी प्रमाणपत्र. आता न्यायालयाची भरती आहे, यापूर्वी तुम्ही फॉर्म भरलेला असेलच. त्यासाठी आपल्याला माहितीच आहे की 2 जे व्यक्ती असतात त्यांचं आपल्याला चारित्र्य प्रमाणपत्र लागत असतं, तर ते या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. नंतर तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला. जर तुम्ही मागासवर्गीय कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्यायचं आहे. महाराष्ट्राचं डोमेसाईल जे आदिवासी प्रमाणपत्र असतं आपलं ते द्यायचं आहे. लहान कुटुंबाचे स्वयं घोषणापत्र जाहिरातीसोबतच त्यांनी हे दिलेलं होतं, तेच आपल्याला भरून या ठिकाणी सबमिट करायचं आहे. नंतर उमेदवार न्यायालयीन शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेल्या मंजुरी घेतल्याचे ना हरकत प्रमाणपत्र. जर तुम्ही एम्प्लॉय असाल, ऑलरेडी गव्हर्नमेंट सोबत काम करत असाल किंवा गव्हर्नमेंटचे एम्प्लॉयड असाल, तर तुम्हाला या ठिकाणी ना हरकत प्रमाणपत्र द्यावं लागेल. म्हणजे नो ऑब्जेक्शन लेटर असतं ते जे एम्प्लॉई असतात आपले गव्हर्नमेंटचे त्यांनाही सादर करावं लागतं. नंतर पहा 9व्या क्रमांकाचा आहे, उमेदवाराच्या नावात बदल झालेला असल्यास नावाच्या बदलाबाबतची शासकीय राजपत्राची किंवा विवाह नोंदणीची प्रमाणपत्राची अट. म्हणजे जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट द्यावं लागेल. एक तर राजपत्र द्या किंवा जे आपलं मॅरेज सर्टिफिकेट असतं ते सुद्धा चालेल. SBI कलेक्टद्वारे ऑनलाईन नोंदणी शुल्क 50 रुपये भरल्याची पावती. हे जे आहे ऑनलाईन शुल्क हे आपल्याला भरायचं आहे आणि तिची पावती सुद्धा 50 रुपयाची जोडायची आहे. ती इथे त्यांनी मागितलेली दिसते आपल्याला. दस्तऐवज असलेला बंद लिफाफ्यावर खालीलप्रमाणे लिहावे, शिपाई पदाकरिता अर्ज. आता तुमच्या लक्षात आलं असेल, वरील सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक आहे. डॉक्युमेंटच्या सर्व झेरॉक्स पाठवायचे आहे. कुठे पाठवायचा आहे तो ॲड्रेस आपण सुरुवातीलाच पाहिला. आणि जो लिफाफा राहील आपला त्यावर आपल्याला शिपाई पदाकरिता अर्ज असं लिहायचं आहे आणि स्पीड पोस्टाद्वारे 15 सप्टेंबरच्या अगोदर पोहोचतील या बेताने ते पाठवायचे आहेत. 3 सप्टेंबरला ही नोटीस आली होती. आणि खाली जर तुम्ही पाहिलं तर उमेदवारांची नावे आहेत. तिथे जर तुमचं नाव असेल तर नक्कीच तुम्ही 15 तारखेच्या अगोदर म्हणजे लवकरात लवकर हा जो फॉर्म आहे तो स्पीड पोस्टाद्वारे पाठवून द्या. फॉर्म म्हणजे काय, तर आपले सर्व डॉक्युमेंट्स.
इथे पहा लिस्ट जी आहे ती स्क्रोल करत आहे। ही ऑलरेडी मी टेलिग्रामला टाकलेली होती। तुम्ही जर आपल्या टेलिग्रामला जोडलेले असाल तर नक्कीच तुमच्यापर्यंत ही PDF पोहोचलेली असेलच। आणि जर तुम्ही अजून टेलिग्राम जॉईन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्यावरून तुम्ही जॉईन करू शकता। म्हणजे ज्या काही PDF फाईल्स आहेत, आगामी काळात येणाऱ्या नवीन भरत्या आहेत, त्या सर्वांची अपडेट तुम्हाला टेलिग्रामला प्राप्त होईल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 17 पानांची एकूण ही ऑफिशियल PDF आहे। ही तुम्हाला न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा मिळून जाईल किंवा आपल्या ग्रुपवरून सुद्धा तुम्ही ही डाउनलोड करू शकता। यामध्ये जर तुमचं नाव असेल तर नक्कीच तुम्हाला वरील पत्त्यावर सर्व तुमच्या डॉक्युमेंटच्या झेरॉक्स पाठवायचे आहेत आणि त्यासोबतच ते स्पीड पोस्टाद्वारे सुद्धा 15 तारखेच्या पूर्वी पोहोचतील या बेताने पाठवायचे आहेत। तर इथे होती न्यायालयासंदर्भातील महत्त्वाची अपडेट। संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली। या व्यतिरिक्त आणखी जर काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। नमस्कार।